सो नेक्स्ट आपण बघू रेडियस. आता रेडियस जर आहे तर आपल्याला सर्कल किंवा आर्क लागेल. ठीक आहे, मी देतो 25 रेडियस. बघा डायमेन्शन, रेडियस, सिलेक्ट आर्क और सर्कल केला सिलेक्ट. तीनच ऑप्शन आहेत तुमच्याकडे वापस. आता हे आपल्याला माहिती आहे. क्लिक. डायमेन्शन, डायमीटर, सिलेक्ट आर्क और सर्कल. ओके, यामध्ये पण काही एक्स्ट्रा टाईप नाही आहेत. तिसरा ऑप्शन आहे जॉग. ठीक आहे, आता बघा जॉग आपण सर्कलवर द्यायचा तर कसा देऊ. सिलेक्ट करायचं, सिलेक्ट आर्क और सर्कल, कमांड लाईन वरती नीट लक्ष द्यायचं. क्लिक केला. आता तो विचारतो स्पेसिफाय सेंटर लोकेशन ओव्हरराईट. याचा मिनिंग काय होणार आहे. सेंटर लोकेशन ओव्हरराईट म्हणजे सेंटर सोडून कुठेही क्लिक करा. मी काय करतो, आउटसाइडला क्लिक करतो फर्स्ट केसमध्ये. केलं क्लिक. आता बघा झेड टाईप शेप येतोय. एम टेक्स्ट, टेक्स्ट, अँगल सेम ऑप्शन आहे. आता आपल्याला काय करायचं, हा जो झेड आहे त्याचा शेप फायनल करायचा आहे. क्लिक. त्याच्यानंतर याचं लोकेशन फिक्स करायचं. ही झाली फर्स्ट मेथड. अगेन एंटर, रिपीट कमांड, सिलेक्ट ऑब्जेक्ट. आता सेंटर लोकेशन ओव्हरराईड आहे, मी इथे कुठेतरी क्लिक करतो. ठीक आहे, आता हा झेड कसा पाहिजे आपल्याला. आला. आता बघा रेडियस आणि डायमीटर दिसतोय. मग या जॉबचा काय यूज आहे, काय यूज असू शकतो तुमच्या हिशोबाने. नाही नाही, सी एक नेहमी लक्षात ठेवा, हे ब्रेक सिम्बॉल आहे. ब्रेक सिम्बॉल आपण कधी यूज करतो, जेव्हा आपल्याला ऍक्सेस नसेल त्या गोष्टीचा. तसा मी आता तुम्हाला खूप आधी पण दाखवलं असेल. मी म्हटलेलं की समजा एक हायवे. ठीक आहे, त्याला एक आपण टर्निंग रेडियस दिलाय समजा. म्हणजे इथून रोड स्ट्रेट येतो आणि पुढे टर्न होतं. पण समजा हा कुठला तरी हिल पॉइंट वरती रोड आहे, म्हणजे या साईडला ऍक्सेसच नाहीये, डायरेक्ट दरी आहे. आणि जो काही ऍक्सेस आहे तो इथे, म्हणजे इथे डोंगर आहे. आता इथे आपण काय करणार आहे, जी समची टोटल सर्वे मेथड आहे ती आपण यूज करतो किंवा थेडोलाइटने पॉइंट्स मार्क करतो. कसं करणार आहे, आपल्याला स्टार्टिंग पॉइंट पासून कोऑर्डिनेट मार्क करायचे सेम डिस्टन्स वरती. ठीक आहे, इथून लोकेट केले. आता इथले इथे लोकेट करता नाही येणार, मग सेकंड पोझिशन मी इथून देईल. ठीक आहे, आता याच्या पुढे आपण जाऊ नाही शकत. मग आता नेक्स्ट पोझिशन माझी इथून येणार. ठीक आहे, मग हा कर्वेचर वाले पॉइंट्स मी कसे करणार आहेत बघा. अशा टाईपच्या जॉबला आता हे जरा जास्त जवळ होत आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता इथून तुम्ही बघणार तर तुम्हाला नेक्स्ट पॉइंटचा ऍक्सेस आरामात भेटतोय. आणि इथून हे पुढचे पॉइंट कळलं. या मेथडनी तुम्ही गेलात तर तुमच्याकडे सगळे पॉइंट लोकेट होतात. आता मी असंच बनवलंय, पण ऍक्च्युअल मध्ये आपल्याला करायचं काय असतं, सगळे जे पॉइंट्स आहेत जर 1 मीटर तुम्ही सेट केलंय तर प्रत्येक पॉइंट 1 मीटर वरती मार्किंग झाली पाहिजे. म्हणजे काय होणार आहे, तुम्हाला स्मूथ कर्व भेटेल आणि जास्त ऍक्युरेसी भेटेल. तुम्ही पॉइंट जर लांब घेतले आणि व्हेरिएबल घेतले तर कर्व तुमचा मॅप नाही होणार. ठीक आहे, मग होतं काय, तुमच्याकडे जी ड्रॉइंग येते ना बेअर ड्रॉइंग, ती फक्त आर्क मध्ये असते. जे साईट वरती काम करणारे असतात किंवा ज्यांना कोऑर्डिनेट मेजर करायचे ते लोक अशा पद्धतीने मॅप बनवतात, ड्रॉइंग बनवतात आणि मग याला नंबरिंग करतात 1 2 3 4 जे पण काय असेल. प्लस त्यांच्या हिशोबाने हा रेफरन्स 1 आहे, रेफरन्स 2 आहे, रेफरन्स 3 4 5 6 म्हणजे 6 रेफरन्सेस मध्ये हे पूर्ण कोऑर्डिनेट मॅप करणार आहेत. तर मग काय, कारण की बघा आधी मॅन्युअल मेथड होती, आता लेझर येते टोटल सर्वेला. मग ही लाईन म्हणजे लेझर आहे. तुम्ही आणखीन पुढे गेलात तर लेझर रिफ्लेक्ट होऊन वापस पण आली पाहिजे ना, मग ती येणार नाही. त्याकरता तुम्हाला मग रेफरन्सेस वाढवायचे. ठीक आहे, डिपेंड करत सिस्टम वाईज. क्लिअर. तर अशा टाईपने तुम्हाला डायग्राम बनवावं लागेल. ठीक आहे, हे कोण सांगणार नाही. इव्हन इंजिनिअरिंग मध्ये पण कुठे येणार नाही तुम्हाला. ठीक आहे, इव्हन जो ड्रॉइंग बनवून देणार आहे हायवे मॅपिंग वगैरेचा, तो तुम्हाला वरची ड्रॉइंग देईल, हे तुम्हालाच बनवायचं आहे. ठीक आहे, एनिवे आता ही मेथड आहे. बट जसं मी म्हटलं की ह्या साईडने आपल्याला ऍक्सेसिबिलिटी नाहीये, आपण बनवणार तर या मेथडने, पण रेडियस तर द्यायचं आहे.
बरोबर आहे. ड्रॉइंग जर बनवले तर रेडियस तर द्यायचं आहे. सी जेव्हा तुम्ही ह्या व्हॅल्यूज देतात तर हा सेंटर कन्सिडर करतो, पण आपल्याकडनं सेंटर कधी पॉसिबलच नाही. समजा 20-30 किंवा 10-15 किलोमीटर जर रेडियस आहे तर सेंटर कधी आपण शोधणार. मग आपल्याला इनडायरेक्टली साईट किंवा फील्ड इंजिनियरला सांगायचं आहे की सूट ॲट साईट करायची ऍक्टिव्हिटी. मग ती कशी करणार? जॉगमध्ये जायचं, आर्कला सिलेक्ट करायचं, ठीक आहे, रेफरन्स द्यायचा, त्यांनी क्लिक करायचं, ठीक आहे. आता त्याला माहिती आहे इथे ऍक्सेस नाही आहे, पण आपण काय केलंय, ॲरो दिलाय. म्हणजे आपण काय म्हणतोय की एवढा रेडियस तुम्हाला मेंटेन करायचं आहे, बट सेंटर तुम्ही कुठलाही घ्या किंवा तुमची मेथड यूज करा, ठीक आहे. हे इनडायरेक्ट कम्युनिकेशन. म्हणून मेजरेबल किंवा ऍक्सेसिबल असेल तर नॉर्मल रेडियस द्या, जिथे ऍक्सेसिबल नाही आहे तिथं हे सिम्बॉल टाका, ठीक आहे. आणि ड्रॉइंगमध्ये एका कॉर्नरमध्ये नोट लिहायची आहे तुम्हाला, आणि याला काय करायचं असतं बघा, जे डायमेन्शन्सला इश्यूज आहेत किंवा मग तुम्हाला सांगायचं आहे की सुटेड साईट, त्याला कसं कळणार? समजा आता त्याला हे पण कळत नसेल की या झेडचा मिनिंग असा आहे, तर इथे स्टार टाकायचं किंवा डबल स्टार टाकायचं किंवा ट्रिपल स्टार टाकायचं. कळलं? सी इथे स्टार टाकलाय ना, तर मग जेव्हा आपली ड्रॉइंग शीट असते, ठीक आहे, अशी ड्रॉइंग शीट असते आपली, तर इथे तुम्हाला नोट टाकायची. सिंगल स्टार टू बी डिसाइडेड ॲट साईट, डबल स्टार असेल टू बी डिसाइडेड बाय कस्टमर, 3 स्टार आहे तर काय होणार आहे, इनपुट रिक्वायर्ड. म्हणजे काय होणार आहे की हे तुम्हाला आता इनपुट त्यांनी 3 स्टार दिलंय म्हणजे काय, तुम्हाला याचे कॉर्डिनेट मॅप करून त्याला द्यायचे, ठीक आहे, असा त्याचा मिनिंग होतो. तर नोट तुम्हाला वाचायची, आणि जे ऍक्सेसिबल नाहीये त्यासाठी तुम्हाला पॉइंट्स काही करून मेन्शन करायचे, कोण सांगणार नाही तुम्हाला, ठीक आहे. पुढचा टाईप आहे अँग्युलर. आता बघा अँगल कशा कशामध्ये मेजर करतो आपण, जर आपल्याकडे लाईन्स असतील, बरोबर, 2 लाईन्स आहेत किंवा समजा आर्क आहे, अदरवाईज समजा सर्कल आहे, डायमेन्शन्स अँग्युलर. इथे कमांड घेतली ना तर पहिला त्यांनी क्लिअर दिलाय, सिलेक्ट आर्क सर्कल लाईन, बस एवढ्याच ऑब्जेक्टला ही कमांड यूज होणार. आर्क बोलतोय, सिलेक्ट केला. आता बघा आपण क्लिक करायच्या आधी तो विचारतो क्वाड्रंट. आता हा जो पार्ट आहे ना, हा तुमचा मग पुढचा क्वाड्रंट मध्ये जातो, ठीक आहे. हवं तर आपण क्लिक करू, तो विचारतो स्पेसिफाय क्वाड्रंट. आता आपल्याकडे क्वाड्रंट पॉईंट कुठे आहे, कळलं? काही गरज नाही पडत याला. अगेन अँग्युलर, 2 लाईन्स असतील, ठीक आहे. हा आपला समजा इन्क्लुडेड आहे, हा एक्सक्लुडेड अँगल आहे, ठीक आहे, हा त्याचा अपोजिट अँगल आहे. पण सर्कलच्या केसमध्ये जिथे आपण फर्स्ट क्लिक केला तो स्टार्ट पॉईंट होणार, जिथे सेकंड क्लिक केला तो एंड पॉईंट होणार. म्हणजे 360 डिग्री अँगल कधी दाखवणार का तो? तुम्हाला ऍटलिस्ट 359 तरी ठेवायचं आहे किंवा 359.99. बाकी यामध्ये काही एक्स्ट्रा ऑप्शन्स नाही आहेत. ओके.